मित्रांनो, तर आपल्याला माहितच आहे की पीक विमा 2025 ची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे। तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, जी की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु हा पीक विमा नक्की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे आणि किती रक्कम जमा होत आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे पीक विमा 2025 ची। तर मित्रांनो, आता कुठेतरी तुम्ही जी काय आतुरतेने वाट पाहत होतो, तर ती वाट पाहणं आता तुम्हाला थांबवावं लागणार आहे। कारण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 ची जी मंजूर रक्कम आहे तर ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग आता हा पीक विमा नक्की कोणत्या शेतकऱ्यांना जमा होत आहे, तर शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यातील पीक विमा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेला आहे, त्या जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमधील कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्यातील ज्या शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकरी बांधवांचं, ज्या कोणी शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्यांची रक्कम जी आहे पीक विमा स्टेटसवरती रक्कमही दाखवत आहे। तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्यांच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवत आहे, तर त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा जमा अद्यापही झालेला नाही, त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही आहे। कारण ज्या वेळेस आता पहिली यादी पीक विमा 2025 ची पहिली यादी आहे, तर ती मंजूर झालेली आहे, यादीही जाहीर झालेली आहे। त्यामध्ये स्पष्ट जिल्हेही सांगितलेले आहे। यामध्ये फक्त 2 ते 3 जिल्हे वगळलेले आहेत, बाकी इतर संपूर्ण जिल्ह्यातील, राज्यातील इतर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 ची जी यादी आहे ती मंजूर झालेली आहे, जाहीरही झालेली आहे आणि लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील जमा होईल। आता काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, काहींच्या खात्यामध्ये अद्यापही ती आलेली नाही, तर काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ती जमा देखील झालेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही जरी आनंदाची बातमी असली की त्यांच्या बँक खात्यामध्ये, म्हणजे जे कोणी शेतकरी बांधव पीक विमाच्या पहिल्या यादीमध्ये पात्र ठरलेले आहेत, मंजूर झालेले आहे, त्या शेतकऱ्यांसाठी जरी दिलासादायक बातमी असली तरी सुद्धा हा जो पीक विमा तुम्हाला मिळत आहे, हा पीक विमा जी रक्कम तुम्हाला मिळत आहे ती अगदी कमी स्वरूपामध्ये मिळत आहे। म्हणजे एकीकडे आनंद देखील जरी असला शेतकऱ्यांना, तरी मात्र ज्यावेळेस पीक विमा जमा होतोय त्यावेळेस शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरचा शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती जे काही हसू आहे, जे काही आनंद आहे, तर तो कुठेतरी हिरावून घेतला जातोय। कारण जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, अगदी कमी स्वरूपामध्ये जमा होत आहे। काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 1000 रुपये, 1100, 1200, 1500 अशा पद्धतीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे। आणि मग शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आमचं नुकसान तर भरपूर झालेलं आहे, 90, 95, काही शेतकरी बांधवांचं 100% नुकसान झालेलं आहे, आणि मग आम्हाला ही जी रक्कम दिली जाते ही अगदी कमी स्वरूपामध्ये आहे। काही शेतकरी बांधवांचं तर असं सुद्धा झालेलं आहे की त्यांना पीक विमा, ज्यावेळेस त्यांनी पीक विमा क्लेम केले त्यावेळेस त्यांना जेवढा खर्च आलेला आहे तेवढीच रक्कम त्यांना पीक विमा 2025 साठी सुद्धा मिळत आहे किंवा मंजूर झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला आपल्याला भेटते। मित्रांनो, आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जो पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर त्याच शेतकरी बांधवांना जमा होत आहे ज्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, ज्यांच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवत आहे, आणि जी रक्कम पीक विमा स्टेटसवरती तुमची दाखवत असेल तेवढीच रक्कम तुम्हाला पीक विमा 2025 साठी मिळत आहे। मित्रांनो, जरी हा पीक विमा मंजूर झालेला असला तरी अगदी कमी स्वरूपामध्ये आहे। आपण पाहिलेलंच आहे की 2024 असेल, 2024 मध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं, परंतु 2025च्या तुलनेमध्ये कमी स्वरूपामध्ये झालेलं होतं। तरी सुद्धा 2024 मध्ये जास्त प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला, त्याचं वाटप करण्यात आलं, आणि 2024 पेक्षा 2025 मध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं नुकसान झालं, मोठ्या स्वरूपामध्ये अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली। त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असताना सुद्धा 2024च्या तुलनेमध्ये 2025ला शेतकरी बांधवांना अगदी कमी स्वरूपाचा पीक विमा हा दिला जातो। याचं एकमेव कारण म्हणजे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवलेलं पीक विम्यांवरती ज्या नवीन अटी घालण्यात आलेल्या आहे, किंवा जे काही पीक विम्यासाठीचे जे अटी होत्या, निकष होते, ते हटवण्यात आलेले आहे। ट्रिगर हटवण्यात आलेले आहे। फक्त आणि फक्त मंडळनिहाय ट्रिगरनुसार शेतकरी बांधवांना पीक विमा दिला जातोय, आणि त्यामुळे जर कोणाचं जास्तीत जास्त नुकसान होत असेल तर ते फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांचंच होतंय। बँकांना त्यांचा हिशोब मिळत आहे,
पीक विमा कंपन्यांना त्यांचा हिस्सा मिळत आहे, परंतु नुकसान होत आहे मात्र आपल्या शेतकरी बांधवांचं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवतंय का? दाखवत असेल तर ती किती स्वरूपामध्ये दाखवते आणि तुमचं नुकसान किती झालेलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. तोपर्यंत जय हिंद.